संसदेत घुसखोरी केलेल्या 6 आरोपींपैकी एक आरोपी अमोल शिंदे हा लातूर जिल्ह्यातल्या थोरली झरी गावचा आहे। लातूर पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन सखोल चौकशी केली। अमोलची सर्व महत्त्वाची कागदपत्र, ओळखपत्र आणि मार्कशीट पोलिसांनी ताब्यात घेतल्यात। त्याचे आई वडील शेतात मजुरी करतात, तर भाऊ पनवेलमध्ये रिक्षा चालवतो। दरम्यान सैन्यात भरती होण्यासाठी जात असल्याचं सांगून अमोल घरातून बाहेर पडला होता आणि गेल्या 4 ते 5 दिवस तो दिल्लीतच होता। त्या दरम्यानच संसदेतील घुसखोरीची घटना घडली आहे। तर आरोपी अमोल शिंदे याच्या कुटुंबियांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी निशांत भद्रेश्वरनी। आता आपण आहोत नवकुंड झरी या गावामध्ये। अमोल शिंदे यांचं हे गाव आहे। ते आपल्याबरोबर आहेत। त्याचे वडील ते त्यांचे मोठा भाऊ आहे ना दादा? मोठा भाऊ। नाव तुमचं? राहुल। काल आपण बोललो होतो संतोषला, आज राहुल पण आला आहे। लातूरला असतो आणि त्याचे आई वडीलही इथं आहेत। कालपासून ते या घटनेला सामोरे जात आहेत आणि ते सध्या त्यांची मानसिक अवस्था जी आहे ती अतिशय विदारक स्थितीला पोहोचलेली आहे। अमोलनं जे केलं होतं त्याच्याबद्दल काहीतरी पुसटशी कल्पना तुम्हाला होती? काहीच कसलीच कल्पना नाही आम्हाला। फक्त पोलीस भरती आहे, मी चाललो ह्याच्यासाठी म्हणून त्यानं 9 तारखेला गेले इथून। आम्हाला बाकीचं कुठलंच काही सांगितलं नाही। एवढंच की 10 तारखेला एवढं म्हणलं की बाबा असं असं माझं मुंबईला पोहोचला आणि एका मित्राचा रेल्वे स्टेशनवरून फोन लावला म्हणला। मग आता हे डबल फोन लावायचं नंतर नाही, इथलं रेल्वे स्टेशनचं किंवा माझा माणसाचं घेतला मोबाईल बोलला म्हणलं। याच्या इतर मग फोन नाही, काही नाही, काहीच नाही, काहीच माहितीच नाही आम्हाला। काल पोलिसांनी जवळजवळ 3-3.5 तास चौकशी केली। हां 2-3 तास झाली चौकशी केली। परत आम्हाला तर सांगितलंच नाही असं झालं म्हणून। मीच म्हणलं पोरग जिवंत आहे का मेलं एवढं तर सांगा म्हणलं। कुणाला भेटलं हे काहीच माहिती नाही। फक्त आसामला जे गेलं तिथं तेवढं 5000 मुलांमध्ये ह्यानं पहिला नंबर आलता। कुठं? आसाममध्ये। मग तिथलं तेवढं माहिती सांगितलं आम्हाला, बाकीचे कुठली माहिती सांगितलं नाही। गेले की आलं कळतंय महिन्याला म्हणायचं, कळते 15 दिवसाला म्हणायचं, असं तिकडून कॉल आल्या सांगू म्हणायचं। अमोलची कधी बोलणं झालं का नोकरी संदर्भात? काही नाही, तेवढं काय नाही बोलू माझं। फोनवर बोलणं होतं? फोनवर एक वेळेस बोललेला आहे। बारकी बहीण डिलिव्हरीला आली तेव्हाच बोललेलं, त्याच्यानंतर नाही। कधी सांगितले का काय करायलो काय नाही? काय नाही, फक्त भरती बघूला म्हणत होता। त्याला एवढी नोकरीची इच्छा होती, दुसरं काय नाही। इथं कुणासोबत सध्या भांडण नाही, काहीच नाही। असून नसल्यावर आहेत तर माझी लेकरं तिने बी पुन्हा संग काय नाही गावात साऱ्या। की का बरं गेला, कसा गेला तीच माहीत नाही आम्हाला। कळलं नाही। वय निघून जात आहे मात्र नोकरी लागत नाही, अशा मानसिक अवस्थेत तो होता आणि त्याने कायम धावण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। गावात मोलमजुरी करत होता आणि आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न करत होता। नोकरीची प्रचंड आस असलेल्या अमोलनं असं का केलं असा प्रश्न त्याच्या आईवडिलांना आणि भावांनाही पडलेला आहे। निशांत भद्रेश्वर, ABP माझा, झरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।